नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात प्रकरण 10 भारताचा विदेशी व्यापार ह्या प्रकरणामधील आज आपण प्रश्न 6वा उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या प्रश्नाची माहिती पाहूया। मित्रांनो, यापूर्वी आपण इतरही प्रश्नांची माहिती अशाच पद्धतीने अभ्यासलेली आहे। जर आपण ते व्हिडिओ पाहिले नसेल तर आपल्याला विनंती आहे की ते व्हिडिओ देखील पहा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये जी उत्तर लिहायची ती उत्तर लिहिण्यासाठी मदत होणार आहे। बरेचसे विद्यार्थी एखादा व्हिडिओ पाहतात आणि ह्या विषयावरती ह्या घटकावरती व्हिडिओ बनव असं सांगतायत, तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो की ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत परंतु आपण चॅनलला व्यवस्थित भेट न दिल्याने याचा दुष्परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। चला तर मग असे सगळे व्हिडिओ आहेत, आपण व्हिजिट करून ते पाहू शकाल। मित्रांनो, यामध्ये आपल्याला एक उतारा न देता आपल्याला एक चार्ट दिलेला आहे। त्या चार्टच्या आधारे भारताच्या विदेशी व्यापाराची आयात दिशा त्यामध्ये दर्शवलेली आहे। भारत जो विदेशी व्यापारातून आयात करतोय त्या विषयीची माहिती आहे। काही वर्ष दिलेत, त्या वर्षांच्या संदर्भातली ही माहिती आहे। त्या आधारावरती आपल्याला प्रश्न विचारलेत। मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत 4 मार्कासाठी आपल्याला विचारले जाणार आहेत। 2 प्रश्न असणार आहेत, एक तक्ता असणार आहे, एक आकृती असेल आणि नकाशा असेल किंवा मग उतारा असणार आहे। यावरती जे प्रश्न विचारले जातात ते लिहायला खूप सोपे असतात। उदाहरणार्थ पहा, आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी 2015-16 मध्ये भारताच्या आयात दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात कमी वाटा आहे। आता 2015-16 वर्ष पाहायचं आणि त्याच्यामध्ये कोणता वाटा कमी आहे, कोणाचा वाटा कमी आहे। 1.9 हे सगळ्यात कमी आहेत। कोणाचे आहेत? पूर्व युरोपीय देशांचे आहेत। एवढं फक्त शोधायचं आहे आपल्याला। आणि असे तर जर 4 मार्काला असतील तर सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 4 पैकी 4 गुण मिळवायला काही हरकत नाही। एवढं सोपं ह्या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिले आहे। असा प्रश्न 8 मार्काला येणार आहे। हा असा एक चार्टवर आधारित 4 मार्क आणि उतारा किंवा एखादा आकृतीवरती आधारित 4 मार्क। विचार करा, असे जर तुम्हाला पाहून उत्तर लिहायचे असेल त्या टेबलमधून, त्या उतार्यामधून, तर हे हातचे मार्क आहेत। कुठलाही वर्षभर अभ्यास करण्याची गरज नाही आणि हे 8 मार्क आपल्याला मिळू शकतात। हा बेस्ट वे आहे तुम्हाला मार्क मिळून देणारा, म्हणून याच्यावरती भर द्या, याचा सराव करा। आपल्याकडे कशा पद्धतीने उत्तर दिले ते पहा, त्या उत्तरातली उत्तरं कशी सोडवायची याचाही थोडासा अभ्यास करा, उत्तर शोधायला शिका। ठीक आहे, याचं उत्तर लिहायचं असेल तर खूप इझी आहे। 2015-16 मध्ये भारताच्या आयात दिशेत पूर्व युरोपीय पाहिले आपण या ठिकाणी पूर्व युरोपीय या संघटनेचा सर्वात कमी वाटा आहे। सर्वात कमी विचारला होता, ओळखले आपण। यानंतर दुसरा प्रश्न पहा कशा पद्धतीने विचारलाय। 2090-91 मध्ये 2000 नाही पाहिजे इथं, 1990-91 मध्ये भारताच्या आयात व्यापार दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात जास्त वाटा आहे। आधी विचारलं तर सर्वात कमी कोणाचा आहे, आता विचारलंय सर्वात जास्त कोणाचा आहे। 1990-91 मध्ये सर्वात जास्त कोणाचा वाटा आहे। या ठिकाणी पहा कोणाचा जास्त वाटतोय तुम्हाला, या ठिकाणी या संघटनेचा सर्वात जास्त वाटतोय। मग उत्तर लिहा। 1990-91 मध्ये भारताच्या आयात व्यापाराच्या दिशेत OECD या संघटनेचा सर्वात जास्त वाटा आहे। ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, भारताच्या आयात दिशांसंदर्भात तुमचे मत सांगा। आता हे जे मत मांडायचे ते देखील याच्यावरूनच पाहिजे। आयात दिशा आपल्याला इथं दाखवलेली आहे। 90-91 आणि 15-16 हे 2 वर्ष घेऊन त्याची आयात दिशा दाखवली। यावरून काय लक्षात येते तुम्हाला, कोणते घटक जास्त कोणते घटक कमी झाले ते या ठिकाणी पाहायचे आणि त्याच्या आधारे उत्तर द्यायचं आहे। इथं उत्तर फिक्स नाही आहे, तुम्ही कुठलेही 2 मुद्दे विचारात घेऊन, एक मुद्दा विचारात घेऊन या ठिकाणी स्पष्ट करू शकतात, परंतु जास्तीत जास्त या ठिकाणी 2 मुद्दे स्पष्ट करा, 2 मुद्दे घ्या। कोणत्या संघटनेचा वाटा त्यापूर्वी कसा होता, आता कसा आहे, असंही तुम्ही विचारात घेऊ शकता। कोणाचा जास्त आहे, कोणाचा कमी आहे हे पण सांगू शकता। एकाच वर्षामध्ये कोणाचा जास्त कोणाचा जास्त आहे, कोणाचा कमी आहे हे पण सांगू शकाल। कितीतरी मुद्दे तुम्हाला ह्या घटकांवरून सांगता येतील, म्हणून इथे उत्तर फिक्स नाहीये, तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या ठिकाणी माहिती सांगायची। 90-91 मध्ये आणि 15-16 मध्ये भारताच्या आयात व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसतात। 90-91 आणि आताचे जर घटक पाहिले तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं दिसून येतं।
ही जी संघटना आहे ओपेक संघटना आणि विकसनशील जे राष्ट्र आहेत, ओपेक संघटना आणि विकसनशील जे राष्ट्र आहेत, या दोन राष्ट्र घटकांच्या संदर्भामध्ये भारताचा आयात व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी फार कमी होतं यांचं, परंतु आता मात्र त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी कमी होते, आता ह्या दोन घटकांमध्ये वाढ झालेली मी शोधलेली आहे. तुम्ही आणखी काही घटक या ठिकाणी शोधू शकता आणि त्याच्या आधारे या ठिकाणी उत्तर लिहू शकाल. ओके, यानंतर हा थोडासा तुम्हाला शोधण्यासारखा प्रश्न होता. त्यानंतर शेवटचा चौथा प्रश्न आहे. 1990-91च्या तुलनेत 2015-16 मध्ये विकसनशील राष्ट्रांच्या आयातीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आपल्याला या ठिकाणी किती टक्क्यांनी वाढ झाली हे शोधायला सांगितले. मित्रांनो, या ठिकाणी थोडासा विचार करा. पूर्वी एवढं होतं, आता एवढं झाले, कितीने वाढ झाली असे दिसते इथं. आपण लगेच हे उत्तर या ठिकाणी लिहून टाकणार, पण आपल्याला किती आहे हे नाही विचारलं, कितीने वाढले हे विचारले, म्हणून ह्या दोघांमध्ये झालेली वाढ विचारात घ्यावी लागेल. वाढ कशी करणार? या संख्येतून ही संख्या वजा करा, म्हणजे तुम्हाला वाढ किती झालेली आहे ती समजेल. फक्त वाढ विचारली तर त्यावेळेस याच्यात दोघांमध्ये वजाबाकी करून आपल्याला ती सांगावी लागणार आहे. ठीक आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये 24.6% या ठिकाणी वाढ झाल्याचं आपल्याला दिसतंय. विकसनशील राष्ट्रांच्या संदर्भात विचारलेला प्रश्न होता, त्यामध्ये कॅल्क्युलेशन करून पहा किती वाढ झालेली आहे ती या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून काढायचे. अशा पद्धतीने उतार्यांवरती आधारित प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, हे जे प्रश्न आहे ते आपल्याला सहज उतार्यामध्ये पाहून उत्तरं लिहिता येऊ शकतात. अशा संदर्भातल्या घटकांची माहिती आहे, म्हणून हे प्रश्न चुकवू नका. जास्तीत जास्त हे प्रश्न व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा. वर्षभर कुठलाही अभ्यास करायचा नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी उत्तरं लिहिता येऊ शकतात. सोपी पद्धत आहे, सोपी मेथड आहे. ऑलरेडी 40 मार्क मिळवण्यासाठीचा आधीच माहिती मी सांगितली होती. 20-20 मार्काचे जे घटक आहेत ते 1-1 मार्काच्या प्रश्नांवरती आहे, त्याचा वर्षभर सराव करा आणि त्याबरोबर हे 8 मार्क जर केले, 48 मार्काचा तुम्हाला पेपर लिहिता येणार आहे. 48 म्हणजे जवळजवळ 50% तुमचा पेपर ह्या ठिकाणी कव्हर होतोय आणि याच्यातून जास्तीत जास्त मार्क ह्या ठिकाणी मिळतात. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.